सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई तात्काळ देण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग माळीनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। अकलूज माळीनगर 2 नंबर गट येथे युवा सेनेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे सर्व पैसे 15 दिवसात जमा न केल्यास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे। कृषी मंत्र्यांचा अतिवृष्टीचे पैसे या कृषी मंत्र्यांचा आमच्या अतिवृष्टीचे पैसे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या ठिकाणी आम्ही युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको केलेला आहे। जे अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। या नुकसानाचं फक्त दिवाळीमध्ये काही शेतकऱ्यांनाच नुकसान मिळालं आणि बाकीच्या शेतकऱ्यांना मिळालं नाही। तरी मी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना विनंती करतो की या 15 दिवसामध्ये तात्काळ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यात यावे, अन्यथा कृषी मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊली ठेवू देणार नाही असा मी कृषी मंत्र्यांना भरणे मामांना इशारा देतोय। तात्काळ पैसे तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावेत। सरकार थोड्या शेतकऱ्यांचे पैसे जमा करून दिखाऊ मदत करत असल्याचा आरोप करत सर्व शेतकऱ्यांना एकरकमी मदत देण्याची मागणी युवा सेनेने केली आहे।